यानंतरची बातमी नाशिक मधली आहे। नाशिकमध्ये झटका आणि हलाल मटण वाद पेटण्याची आता शक्यता आहे। नाशिकच्या खाटीक समाजानं मंत्री राणेंना आता याच अनुषंगानं झटका दिल्याचं दिसतं आहे, कारण नाशिकच्या खाटीक समाजानं हलाल मटण विकण्याचा निर्धार केलाय। धार्मिक सलोखा बिघडवणाऱ्यांचा खाटीक समाजानं निषेध केलाय, तर खाटीक समाजाला कुणाच्याही प्रमाणपत्राची गरज नाही अशी बैठकीमध्ये भूमिका देखील घेतली गेलेली आहे। हलालचाच नाशिकचा हिंदू खाटीक समाज पुरस्कार करणार असल्याचं सुद्धा आता निश्चित करण्यात आलंय। आमच्या नाशिकमध्ये तर नवे महाराष्ट्रामध्ये फक्त हलाल आणि हलाल पद्धतीचं मटण विक्री होईल। त्याचं कारण असं की झटका मटण हे अशुद्ध असतं, ते इलेक्ट्रिक शॉकने दिलं जातं, त्याच्यामुळे तिथले जे आतमधले जे रक्त आहे ते प्रवाहित राहत नाही, ते जळून जातं आणि विषारी अशुद्ध रक्तसुद्धा खाण्यामध्ये येऊ शकतं, त्यामुळे रोगबाधा होऊ शकते आणि अशा पद्धतीचं मटण हे महाराष्ट्रामध्ये स्वीकारलं जात नाही। हलाल पद्धतीनं स्वच्छ करून ते मटण जे विकतो आम्ही तेच योग्य आहे। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।